नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये अँगल प्लेट संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर अँगल प्लेट संदर्भात माहिती पाहत असताना आपण प्रथम इंट्रोडक्शन, प्रस्तावना त्या संदर्भात पाहूया. तर अँगल प्लेट संदर्भात माहिती पाहत असताना अँगल प्लेट क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न किंवा स्टील पासून मशीनिंग करून तिच्या सर्व बाजू एकमेकाशी तंतोतंतपणे काटकोनात म्हणजे 90 अंशामध्ये फिनिश केलेल्या असतात. अँगल प्लेटच्या बाजूवर आता अँगल प्लेट अशा प्रकारची आहे, तिच्या संदर्भातले आपण इंट्रोडक्शन पाहतोय. तर त्या अँगल प्लेटच्या बाजूवर आयताकार आकाराचे असे स्लॉट पाडलेले असतात. या अँगल प्लेटचा उपयोग जॉबला सरफेस प्लेटवर मार्किंग करताना आधार देण्यासाठी करतात. त्याचप्रमाणे मार्किंगसाठीची लंब रेषा कोनामध्ये पातळी पुरवण्याचं काम या ठिकाणी सरफेस प्लेटवर अँगल प्लेटकडून केले जाते. तसेच क्लॅम्पने जॉब अँगल प्लेटच्या पृष्ठभागावर घट्ट बांधून जॉबवर मार्किंग, मशीनिंग इत्यादी क्रिया करताना या अँगल प्लेटचा उपयोग हा केला जातो. तसेच सरफेस प्लेटवर जॉबला मार्किंग करताना आधार म्हणून, तसेच अनियमित आकाराच्या जॉबला क्लॅम्पच्या सहाय्याने अँगल प्लेटशी पकडता येते. काही प्रकारामध्ये जॉब फिक्स करण्यासाठी लांब स्लॉट या प्रकारच्या अँगल प्लेटवर असे पाडलेले असतात. यामध्ये नट बोल्टचा वापर करून जॉब अँगलमध्ये पकडता येतो. तर अशा प्रकारे ही जी माहिती आहे ही या अँगल प्लेट संदर्भातली आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिली. तर अँगल प्लेटमध्ये जर सांगायचं म्हटलं तर या अँगल प्लेटची साईज ही लांबी, रुंदी, उंची आणि जाडी काय या प्रकारे लांबी, रुंदी, उंची आणि ही जाडी यानुसार ठरवले जाते. उदाहरणार्थ 150 बाय 150 गुणिले 100 गुणिले 25 हा अँगल प्लेटची साईज लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची गुणिले जाडी यानुसार ठरवितात. त्यामध्ये 150 गुणिले 150 गुणिले 100 गुणिले 25 अशा प्रकारे ही अँगल प्लेटची साईज ठरवितात. अशा अँगल प्लेटचे आपण प्रकार पाहणार आहोत. तर अँगल प्लेटचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. त्यामध्ये फिक्स्ड अँगल प्लेट आणि दुसरा ऍडजस्टेबल अँगल प्लेट. तर या 2 प्रकारा संदर्भात आपण माहिती पाहूया. तर याच्यामध्ये पहिला प्रकार फिक्स्ड अँगल प्लेट. तर या प्रकारची अँगल प्लेट आता या ठिकाणी अशा प्रकारची अँगल प्लेट असते. तर ही अँगल प्लेट एकाच पीस पासून बनवून तिच्या सर्व बाजू या एकमेकाशी काटकोनात बनवलेल्या असतात. तिच्या दोन्ही बाजूवर आयताकार स्लॉट, आता या ठिकाणी ही आणि ही बाजू, त्याचप्रमाणे ही आणि खालची तळाकडची बाजू यावर आयताकार आकाराचे गाळे स्लॉट म्हणजे पाडलेले असतात. या प्रकारच्या अँगल प्लेटचा उपयोग अशा या फिक्स्ड अँगल प्लेटचा उपयोग जॉबला काटकोना आधार देण्यासाठी प्रामुख्याने सरफेस प्लेटवर करतात. अशा प्रकारे या फिक्स्ड अँगल प्लेट संदर्भात माहिती आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर अँगल प्लेटचा त्याचा दुसरा प्रकार ऍडजस्टेबल अँगल प्लेट. आता या ठिकाणी खालची एक बेस आणि तिच्याशी वरची बाजू ही या ठिकाणी या बोल्ट आणि नटाच्या सहाय्याने आपल्याला पाहिजे त्या अँगलमध्ये बांधता येते आणि बांधून स्लॉटच्या सहाय्याने काही जॉब त्याच्यावर पकडून काम करता येते. तर ऍडजस्टेबल अँगल प्लेट या ठिकाणी हा प्रकार ऍडजस्टेबल अँगल प्लेटचा आहे आणि हा फिक्स्ड अँगल प्लेटचा आहे. तर ऍडजस्टेबल अँगल प्लेट, या प्रकारची अँगल प्लेट 2 वेगवेगळ्या पीस पासून, या ठिकाणी हा एक पीस आणि हा एक पीस, मटेरियल एकच,
या प्रकारची अँगल प्लेट दोन वेगवेगळ्या पीस पासून बनवून नट व बोल्टच्या, आता या ठिकाणी नट आणि बोल्टच्या साहाय्याने एकमेकाशी कोणत्याही अँगल मध्ये झुकू शकतील अशा पद्धतीने जोडलेल्या असतात. या प्रकारच्या अँगल प्लेटचा उपयोग जॉबला विविध कोनामध्ये आधार देऊन अँगलमध्ये ड्रिलिंग, मिलिंग यासारखी मशीनिंग ऑपरेशन करताना या ऍडजस्टेबल अँगल प्लेटचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे या अँगल प्लेट संदर्भातले दोन प्रकार आपण अभ्यासले. तर अँगल प्लेटच्या सहाय्याने आपण काम करताना आपल्याला काही प्रिकॉशन, खबरदारी घेणं गरजेचं असतं. त्या संदर्भात थोडीशी माहिती पाहूया. प्रिकॉशन्स, निगा, काळजी. काम करण्यापूर्वी अँगल प्लेट व्यवस्थितरित्या साफ करावी. 2. अँगल प्लेट खाली पडणार नाही याची काळजी घ्यावी. 3. ऍडजस्टेबल अँगल प्लेट कामाच्या स्वरूपानुसार ऍडजस्टेबल अँगल प्लेट कामाच्या स्वरूपानुसार योग्य त्या अँगलमध्ये सेट करावी. 4. ऍडजस्टेबल अँगल प्लेटचे नट बोल्ट व्यवस्थित डिग्री सेटिंग केल्यानंतर घट्ट करावेत. 5. अँगल प्लेटची हाताळणी व निगा काळजीपूर्वक करावी. 6. थोड्याशा खड्ड्यामुळे किंवा चऱ्यांमुळे अँगल प्लेटची अचूकता ही बिघडू शकते. अशा प्रकारे या अँगल प्लेट संदर्भात आपण ही निगा, काळजी आपण काम करताना घ्यायला हवी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण या अँगल प्लेट संदर्भात माहिती पाहत असताना या प्रकारच्या अँगल प्लेट या कास्ट आयर्न किंवा स्टील या मटेरियल पासून बनवून त्याच्या सर्व बाजू एकमेकाशी काटकोनात 9 अंश मध्ये बनवलेल्या असतात. तर अँगल प्लेटची साईज त्याची लांबी, रुंदी, उंची आणि जाडी यानुसार ठरवतात. अँगल प्लेटचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये फिक्स्ड अँगल प्लेट आणि ऍडजस्टेबल अँगल प्लेट. अशा प्रकारे आपण ही माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्र, अँगल प्लेट संदर्भात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.